तर अनेक प्रवासी या खरं तर विमानात प्रवास करत होते। याच खरं तर विमानात आणखीन एक प्रवासी प्रवास करणार होते, ज्यांचं नाव आहे भूमी चौहान। ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूमीजी, आप इस खरं तर काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र अनेक प्रवासी जे खरं तर या विमानाने जाणार होते ते गेलेले नाहीयेत आणि आता त्यांच्याकडूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे। अतिशय दुर्दैवी अशी दुर्घटना ही घडलेली आहे। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात विमान कोसळल्याची घटना घडली। लंडनला जाणारं विमान आज कोसळलंय। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील प्रवास करत होते आणि विजय रुपानी यांचं निधन झालं असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। आज दुपारी 1:38 विमानाचं उड्डाण झालं। टेक ऑफ नंतर 10 मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झालं। आतापर्यंत खरं तर अनेक म्हणजे जो मृतांचा आकडा आहे तो अधिक असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी जे या विमानात प्रवास करत होते त्यांचं निधन झालं असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। तर या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांशी संवाद साधून अपघाताची माहिती घेतली। नागरी उड्डाण मंत्री घटनास्थळी पोहोचतायत। त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही रेस्क्यू टीम एनडीआरएफची पथकं घटनास्थळी पाठवलेली आहेत आणि स्वतः अमित शाह देखील दुर्घटनाचं जे स्थळ आहे दुर्घटनास्थळी पोहोचणार आहेत। काही क्षणातच ते दाखल होतील आणि या संपूर्ण खरं तर ही जी घटना आहे याची पाहणी ते करणार आहेत। यासोबतच या भीषण दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे। नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादसाठी रवाना झालेत। या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि आग विझवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। या विमानात 12 क्रू मेंबर्ससह 230 प्रवासी मिळून एकूण 242 जण प्रवास करत होते। या विमानाने दुपारी 1:38 उड्डाण घेतलं। त्यानंतर 1:40 विमान क्रॅश झालंय। अहमदाबाद पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली आणि एअरपोर्टवरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी मेघानी नगर भागात हे विमान कोसळलंय। तर गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झालाय। एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचं साम्राज्य पसरले। रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यात। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी हा अपघात घडलाय। तर या अपघातात खरं तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। यासोबतच खरं तर अनेक मृतांचा जो आकडा आहे तो देखील अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अहमदाबाद एअर इंडियाचं विमान आज कोसळलेलं आहे। अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात विमान कोसळल्याची माहिती समोर आली। लंडनला जाणारं विमान कोसळले। टेक ऑफ करताना ही दुर्घटना घडली आहे। मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची शक्यता आहे। बचाव कार्य सध्या सुरू असून विमानात 230 प्रवासी 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे। या विमानात 169 भारतीय 52 ब्रिटिश प्रवासी होते। त्या विमानात 7 पोर्तुगीज आणि एका कॅनडियन प्रवाशाचा देखील समावेश आहे। आज दुपारी 1:38 या विमानाचं उड्डाण झालं। टेक ऑफ नंतर 10 मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले। आतापर्यंत 100 मृतदेह बाहेर काढले असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झाला आहे। एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय। दृश्य आपण बघतोय। रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी हा अपघात घडलाय। या विमानात 12 क्रू मेंबर्ससह 230 प्रवासी मिळून एकूण 242 जण प्रवास करत होते। या विमानाने दुपारी 1:38 उड्डाण घेतलं आणि त्यानंतर 1:40 विमान क्रॅश झाले। अहमदाबाद पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर एअरपोर्टवरून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांनी खरं तर मेघानी नगर भागात हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली होती। या भीषण दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं तातडीची बैठक देखील बोलावलेली आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय ती म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झाले असल्याची देखील माहिती सूत्रांकडून कळते। अहमदाबादमध्ये मोठा भीषण अपघात झालेला आहे। खरं तर या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन झालं असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय।
अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील या दुर्घटनेवर समोर आलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.